से अभ्युदय मस्के आपको बुलाना चाहूँगा स्टेज पे। तो अभ्युदय के बारे में मैं बताना चाहूँगी कि आज प्रोग्राम शुरू होने में देर हो गई क्योंकि आज वर्किंग डे था सभी के लिए, आप जानते होंगे। तो बहुत से हमारे जो भी वॉलेंटियर्स थे या हमारी सोसाइटी के जो भी जॉब करते हैं तो उनके लिए वक्त लगने वाला था, इसलिए हमको ऑक्यूपाई रखना था। और अभ्युदय ने करीबन 1 घंटे बच्चों को बहुत प्यार से यहाँ पे गेम्स लिए, उनको ऑक्यूपाई रखा। और हमारे एक्टिविटी के दौरान भी वो सबसे ज़्यादा सभी का ख्याल रखने वाला होता है। तो अभी भी जब चल रहा था तो मैं पूछ रहा था तुम जाओगे, नहीं होने दीजिए। तो अभी शाम्वी करने वाली थी तो उसने सुना और बोलता है कि काका शाम्वीला आदि करू द्या, मी नंतर करू। तो ये जो दिल का बड़प्पन है तो मुझे हमेशा अच्छा लगता है। थैंक यू वेरी मच हम सबको सपोर्ट करने के लिए और हेल्प करने के लिए। माइक चेक, माइक चेक। नमस्कार, माझे नाव अभ्युदय मस्के आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज माझे 2 विषय आहे, शिवरायांचे मावळे आणि शिवरायांचे न्यायप्रिय आणि समतेविषयीची भूमिका। तर सर्वात आधी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो आणि सर्वात पहिलं मी एक कविता सादर करतो। शिवरायांचा मर्दानी गजर, गडकोटांचा सिंहाचा हुंकार, स्वराज्याचा अभिमान उरात शिव छत्रपतींचा जय जयकार। दुर्गम गडांच्या कड्यावरती आपला भगवा फडकत होता, शत्रूंच्या काळजावर भेदणारा तो तुमच्या तलवारीचा चमकता होता। आई जिजाऊंच्या संस्कारांनी तुम्ही स्वराज्याचा मंत्र दिला, मातृभूमीच्या रक्षणासाठी तुम्ही लढण्याचा निर्धार केला। धर्मासाठी, माणुसकीसाठी तुमचा प्रत्येक लढा प्रेरक आहे। शिवबांच्या पावलांचा आवाज आजही काळजावर भिडतो आहे। शब्द अपुरे तुमचे वर्णन करायला, तुम्हीच एक महाकाव्य आहात। सिंहासनावरून हृदयावर राज्य करणारे आम्हा सर्वांचे प्रेरणादाते आहात। शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे निष्ठा, शौर्य आणि त्याग यांचे प्रतीक। त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। गनिमी काव्याने लढत, दुर्गम किल्ले जिंकत आणि शत्रूला धूळ सारत त्यांनी स्वराज्य मजबूत केले। मावळे जसे की तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर पराक्रम गाजवला, बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत बलिदान दिले, नेताजी पालकर, प्रतापराव गुर्जर, हंबीराव मोहिते आणि बहिर्जी नाईक यांनी पराक्रमाने इतिहास रचले। मावळ्यांनी घरदार कुटुंब विसरून फक्त स्वराज्यासाठी झूज दिली। महाराजांसाठी ते प्राणही द्यायला तयार असत। त्यांच्यामुळे शिवरायांचे स्वराज्य साकार झाले। आजही त्यांच्या शौर्याची गाथा आपल्याला प्रेरणा देते। तर दुसरा विषय, शिवरायांचे न्यायप्रिय आणि समतेविषयीची भूमिका। छत्रपती शिवाजी महाराज हे एक न्यायप्रिय आणि समतेचा आदर्श जपणारे राजे होते। त्यांच्या राज्यकारभारात कुठलाही भेदभाव नव्हता। धर्म, जात आणि पंथ यांच्यापेक्षा कर्तृत्व आणि निष्ठेला महत्त्व दिले जात होते। त्यांच्या सैन्यात हिंदू मुसलमान असा कोणताही भेद नव्हता, तर योग्य त्या गुणांनुसार प्रत्येकाला संधी मिळत होती। सामान्य लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी कठोर आणि निष्पक्ष न्याय व्यवस्था निर्माण केली होती। स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे धोरण त्यांनी राबवले। त्यांनी कधीही कोणत्याही धर्माच्या लोकांवर अन्याय केला नाही, उलट सर्व धर्मांना समान वागणूक दिली। स्वराज्यात प्रत्येक नागरिक सुरक्षित आणि आनंदी राहावा हाच त्यांचा हेतू होता। त्यांच्या न्यायप्रिय आणि समतावादी धोरणांमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करत होते आणि त्यांच्यासाठी प्राणार्पण करण्यासही तयार होते। शिवरायांचे हेच गुण त्यांना महान बनवतात आणि आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात। धन्यवाद। थैंक यू वेरी मच अभ्युदय, थैंक यू वेरी मच। और लास्ट का एक मेरे मिस